यांनी आम्हाला नोटीस नाही दिली, काहीच नाही दिली सर. हे आम्ही पोटावरचे लोक आम्ही रोजगार काम करतोय सर. आणि आमची रोजीरोटी यांनी अचानकच येऊन सनी आमचं मसाल्याचं कांडप आहे आमचं, यांनी अचानकच येऊन आमचं धडाधड घर पाडले तर आम्ही सगळे उघड्यावर आलो सर. लेकरं बाळांनी काय करावं सर आमच्या? मोठमोठ्या मशिनरी कुठं ठेवणार सर? आणि माझं त्याच्याशिवाय काहीच नाहीये. मी अक्षरशः रोडवर आलेले सर. मी टॅक्स भरते, तो अधिकारी म्हणतो आम्हाला टॅक्सची गरज नाहीये सर. तो असा म्हणायला लागला 4 लोकांमध्ये, तुम्ही कशाला भरताय म्हणे. लोकांचं कर्ज, आमची मागणी मला मोबदला द्यावा. हो, मला घराच्या बदले घर द्यावा. आम्हाला अपेक्षा जास्त नाहीये. माझी रोजीरोटी मला परत चालू करून द्यावी यांनी. आम्ही इथं उपोषणासाठी बसलोय आणि आम्हाला काही माहित नव्हतं का हे पाडापाडी का काय होणार आहे. मुकुंदवाडीचं प्रकरण झालं, त्यात आमचं काहीच नव्हतं. गुन्हे जे मर्डर झाले ते झाले, त्याच्यात आमचा काहीच संपर्क नव्हता. तरी सुद्धा आम्हाला त्याची शिक्षा का? आणि दुसरं म्हणजे असं आहे का अहमदाबादचं जे एरोप्लेनचं क्रॅश झालं, मागणी काय ती सांगा. आमची आत्ताची मागणी एवढीच आहे का आमचं नुकसान यांनी भरून द्यावा, अन्यथा आम्हाला कुठे आमची राहण्याची व्यवस्था करून द्यावी. आणि नाही त्यांना जर बुलडोजर चालवायचं आहे तर आमच्या पूर्ण संजय नगरचे जे लोक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या अंगावरून बुलडोजर चालवा. आमच्या मोती घेऊन जा आणि मग आमच्या घरावरती बुलडोजर बिनधास्त चालवा. आमचे छोटे छोटे लेकरं बाळ पण काय जाईना. मग राजकीय लोकांच्या दबावामुळे ही कारवाई झाली अशी चर्चा आहे. राजकीय लोकांच्या दबावामुळे म्हणजे नाही, त्याच्यात राजकीय आमचं काहीच नव्हतं प्रकरण, तरी सुद्धा आम्हाला त्याची शिक्षा का? तुमचा भ्रष्टाचार आहे ते तर काही थांबणार नाहीये. तुमची पब्लिसिटी, प्रॉपर्टी, ते तर तसं पाहायला गेलं तर वैष्णवी हगवणे ते तर खूप मोठे होते ना. लाडकी बहीण रस्त्यावर आली. हो, लाडकी बहीण रस्त्यावरच बसली ना. आज काय केलं मोदी सरकारने? केलं तेवढं तर काढून टाकलं. अच्छे दिन आने वाले, अच्छे दिन करते करते बुरे दिन आ गए. इतने बुरे दिन आ गए कि रोड पे आके बैठ गई. तुमचं नाव? कोमल सांबरे. पैसा, प्रॉपर्टी, लाडकी बहीण योजनेच्या चालू केली योजना, पण बाकी सगळ्या लोकांना इथून पैसा काढला. हा भ्रष्टाचार नाहीये. शिक्षण करून आम्हाला नोकरी नाहीये. आम्ही रोजंदारीची कामं करतो. हुकुमशाही सरकारचा